लक्ष दे. टीचर पण माझं एक्झाम बिलकुल काहीच नाही म्हणायचं. गुड आफ्टरनून टीचर. गुड आफ्टरनून स्टुडंट, सिट डाऊन. थँक्यू टीचर. तर चला मी तुम्हाला आज काहीतरी सांगणार आहे. तर ना उद्या मॅथ्सची टेस्ट असणार आणि तुम्ही जेव्हा घरी गेलेत ना तेव्हा तुम्हाला मॅथ्सची प्रिपेअर वगैरे तर 13 पर्यंत तर 20 पर्यंत येणार असेल. आणि आज इंग्लिशची रीडिंग करायची आहे. म्हणजे टेस्ट आहे का आज रीडिंगची? हां. येस. आणि ज्यांनी चांगली रीडिंग केली त्यांना व्हेरी गुड मिळणार. तुमचे बुक्स काढा. हो चालेल का? कोणता लेसन? लेसन नंबर 3. ठीक आहे. 10, 9, 8, 7 झालं. चला आता मी तुमची एक रीडिंग वाली हे करणार. मी येते टीचर, तिकडे माझी टर्न आहे ना? हां तुझी पहिले टर्न आहे कारण की तू मॉनिटर सगळ्यात मोठी म्हणून. आता तू लेसन नंबर 3 काढलास ना? हो काढलास. हा आहे. ओके तर ना तुला इथपर्यंत स्टार्ट करायचं आहे. हां. Once a boy was eating a piece of cake. A cross touched. गुड गर्ल. आता मी तुला एक व्हेरी गुड देणार. Yes. गुड गर्ल. आज तुझा दिवस खूप चांगला आहे आणि हे मी तुझ्या मम्मीला फोन लावून पण सांगणार आहे की तुमची मुलगी खूप चांगली अभ्यास करते. Thank you. जेव्हा आता घरी जायचं तुम्हाला सगळ्यांना. अरे बापरे, शाळा सुटली. चल बाय टीचर, भेटू उद्या. हां चालेल. बाय बाय. बाय बाय. बारा आजचा दिवस तुझा कसा गेला? आजचा दिवस मला खूप छान गेला आणि टीचरने इंग्लिशची रीडिंग घेतली होती ना, माझा त्यामध्ये फर्स्ट रँक आला आणि नाही का मला व्हेरी गुड दिला. मला खूप मजा आली. आजचा दिवस मला खूप छान गेला. अरे बारा मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तुझ्या टीचरचा फोन आला होता आणि बोलत होती की ना तुमची मुलगी अभ्यासात हुशार आहे आणि ती सुद्धा रीडिंग चांगली करते. वाव. आज तुला फायनली दिवाळीमध्ये तुला होमवर्क नाही आहे. ओ अच्छा, पण ते गौरीने दिसते. गौरी आली नाही का अजून? नाही आली. ओ अच्छा, बरं ठीक आहे. चला मी झोपते आता फ्रेश. हां. अरे आलीस का ग तू? आजचा दिवस कसा गेला तुझा? चांगला गेला. का बरं असं तोंड का बरं उतरलेलं दिसतंय तुझं? आता काय बोलू मम्मी माझ्या फ्रेंडनी ना माझी फ्रेंडशिप तोडली कोणीतरी. ओ अच्छा, बरं ठीक आहे. जाऊ दे. चल ये आता तू इकडे ये आणि झोप. चल बरं.